नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं वेद महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की एक महिन्याच्या अगोदर, एक दीड महिन्याच्या अगोदर सोशल मीडियावरती कॉकरोच जनता पार्टी म्हणून एक पार्टी आली आणि तिने अक्षरशः धुमाकूळ घातला सोशल मीडियावरती. जिकडे बघेल तिकडे सर्व कॉकरोचच होते. आणि अशामध्येच मित्रांनो, त्यांचं जे एक्स वरचं जे अकाउंट होतं, पूर्वीचं ट्विटर, याला गव्हर्नमेंटने आपल्या इंडियामध्ये बॅन केलं, विथहेल्ड केलेलं होतं. तर मित्रांनो, ह्याच विथहेल्ड प्रकरणी आज दिल्ली हायकोर्टामध्ये सुनावणी झाली. आणि सुनावणी दरम्यान मित्रांनो, दिल्ली हायकोर्टानं सांगितलं की इमिडिएटली रिस्टोर द अकाउंट, म्हणजे जे अकाउंट भारतामध्ये विथहोल्ड केलेलं होतं त्याला आता बंदी उठवण्यासाठी सांगितलेले आहे. तर मित्रांनो, आपल्याला सगळ्याला माहिती आहे की कॉकरोच जनता पार्टी कशा प्रकारे पसरली, म्हणजे कशा प्रकारे तिचा उगम झाला. अभिजित दिपके हे अमेरिकेत होते, अमेरिकेतनं ते भारतात आले. भारतात आल्याच्या नंतर मित्रांनो, त्यांनी दिल्लीमध्ये अगोदर 6 जूनला त्यांनी आंदोलन केलं. ते 6 जूनचं आंदोलन झाल्यानंतर मित्रांनो, ते जागोजागी देशभरात फिरले. त्याच्यानंतर त्या सध्या जंतर मंतर या ठिकाणी आता सध्या आंदोलन करत आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की सरकारनं अशा प्रकारे एखादा आवाज जर उठत असेल लोकशाहीमध्ये, तर त्याला दडप करण्याचा अधिकार सरकारला आहे का? ही जी सरकारनं या अभिजित दिपके यांच्या अकाउंटवर केलेली कारवाई होती, ही योग्य आहे का, असं तुम्हाला वाटतंय का योग्य आहे? आणि याचबरोबर मित्रांनो, जे अभिजित दिपके यांचं आंदोलन चालू आहे, आता सध्या जंतर मंतरवरती चालू आहे आंदोलन त्यांचं. सोनम वांगचुक हे सध्या हंगर स्ट्राईक वरती आलेले आहेत. तर मित्रांनो, सरकार याची दक्षता घेत आहे का घेईल, असं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? कमेंट करून नक्की सांगा. सरकारची भारतामध्ये दडपशाही चालू आहे का किंवा नाही दडपशाही चालू? तुमच्या मतानं तुम्हाला काय वाटतं? पूर्णपणे एक्सप्रेस व्हा कमेंटमध्ये. आणि आता तर पूर्णपणे हा बॅन उठलेलाच आहे आणि इमिडिएट रिस्टोर करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टानं सरकारला दिलेले आहेत. तर बघावं हेच लागेल की आता अभिजित दिपके यांच्या आंदोलनाबद्दल जे आता सोनम वांगचुक हे आता उपोषणाला बसलेले आहेत, सरकार यावर तोडगा काय काढतं? आता अशी ही चर्चा आहे की मित्रांनो, कॅबिनेटमध्ये आता रिशफल होणार आहे, कॅबिनेट मंत्र्यांच्या अदलाबदल होणार आहे. आता हे नक्कीच बघण्यासारखं आहे. तर मित्रांनो, आपल्या ह्या वेद महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा, कारण असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. धन्यवाद मित्रांनो.